सन्माननीय आपले महानगरपालिकेचे आयुक्त खत्रीताई, उपायुक्त चौधरी साहेब, सर्व अधिकारी वर्ग, या ठिकाणी महामंडळाचे अध्यक्ष सन्माननीय शेटे साहेब, त्याचबरोबर आपले नेते राजेंद्रजी बागुल, सन्माननीय रामसिंग बावरी, सन्माननीय दलोड साहेब, पोलीस अधिकारी आमचे अग्रवाल साहेब, त्याचबरोबर विद्युतचे अधिकारी, सर्व मंडळाचे चांगले पदाधिकारी, यापूर्वी सर्व मंडळाच्या चांगल्या सूचना या ठिकाणी त्यांनी केलेल्या आहेत. मुळामध्ये सर्वात जास्त पावसाळा झाला का झाडं वाढतात आणि त्या झाडाच्या छाटण्या या केल्या पाहिजे. प्रत्येक मंडळाची तीच तक्रार आहे का झाडाच्या छाटण्या करा. मग एका गल्लीचं सांगितलं असेल, ज्या मंडळांनी म्हणजे जे बोलत नाही त्या मंडळांच्या तिथे सुद्धा झाडाच्या हे पानं पुढे आलेले असतील, फांद्या पुढे आलेल्या असतील, त्या सर्वीकडच्या फांद्या छाटण्याचं काम या ठिकाणी नाशिक शहरामध्ये झालं पाहिजे. त्याचबरोबर या ठिकाणी कचऱ्याचं नियोजन असतं. या ठिकाणी वॉटर गेटच्या माध्यमातून जी साफसफाई होते ती गणपती काळामध्ये अतिशय चोख आणि गणपतीच्या दिवशी म्हणजे सायंकाळी ज्या ठिकाणी गणपती बसलेले आहे त्या ठिकाणी सुद्धा सायंकाळी झाडझूड झाली पाहिजे, त्या ठिकाणी पावडर मारली पाहिजे. दरवर्षी आपण करतो ती पद्धत यावेळेस सुद्धा आपण राबवली पाहिजे. त्याचबरोबर या ठिकाणी अनेक ठिकाणी मॅडम जर का तुम्ही बघितलं तर नाशिक शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये केबल आपल्या तिथे टाकलेले आहे. मग त्या केबल लाईटचे आहे का टीव्हीचे आहे हे समजत नाही, परंतु टीव्हीच्या केबल सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आहे. माफ करा कोणाचं व्यवसाय असेल, परंतु त्या केबल इतक्या खाली लोंबतात का त्याला कट करायला पाहिजे. म्हणजे लोंबत असतील त्यांनी व्यवस्था केली पाहिजे, वरपर्यंत केबल लावली पाहिजे. मुळामध्ये आपल्याकडं मागे महानगरपालिका ज्यावेळेस आम्ही लोकप्रतिनिधी होतो त्यावेळेस आपल्या अंबानीचं जे नेटवर्क आहे प्रत्येक पोलला ₹1.25 रोजाने ते पैसे द्यायला तयार होते. आम्ही लोकांनी ते नाकारले. आता का नाकारले ते काही सांगत नाही, कारण का अर्थपूर्ण भानगडी असतात त्याच्यामुळे ते होता. परंतु दुसरे कोणी पोल वापरत असतील तर त्यांना सुद्धा आपण पोलचा आकार लावायला पाहिजे. जर का आमचे पोल वापरत असतील तर आपण सुद्धा तिथे पैसे वसूल केले पाहिजे. या ठिकाणी ते केबल सुद्धा वर गेल्या पाहिजे, हा सुद्धा प्रयत्न या ठिकाणी झाला पाहिजे. तिसरी गोष्ट, आमच्या जाहिराती दरवर्षी आम्ही जाहिरातीचे कर पूर्णपणे गणपती महामंडळाच्या माध्यमातून माफ करतो. यावेळेस सुद्धा ते दर घेऊ नये आणि जे काही गणपती मांडव असतो त्या मांडवाचा ₹51 प्रत्येक मंडपाप्रमाणे परवानगीसाठी ते नाममात्र असे घेण्यात यावे अशी सुद्धा महामंडळाच्या वतीनं आपल्याला विनंती करतो. खरं तर बघायला गेलं तर गणपतीचा एकही रुपया घ्यायला पाहिजे नाही, परंतु परवानगी देताना तुमची नोंद झाली पाहिजे. त्या दृष्टिकोनातून काहीतरी नाममात्र पैसे घेतले पाहिजे. हे करत असताना गणपतीच्या परवानग्या ज्या ज्या विभागामध्ये दिल्या जातात त्या विभागामध्ये अर्ज दिला, मागची परवानगी असेल तर त्या मंडळाला तात्काळ तिथली तिथे परवानगी द्यायला हरकत नाही. नवीन मंडळ असेल तर तुम्ही त्या मंडळाची मोजमाप घ्या, तपासून घ्या, नंतर काय तुम्हाला परवानगी द्यायची का नाही ते ठरवा, परंतु परवानगी द्या. अडचणीच्या येणार नाही अशी ते प्रयत्न करतील, त्याला सहकार्य होईल. आणि आम्ही सुद्धा जे पूर्वीचे माप आहे
म्हणजे पूर्वी ज्या पद्धतीनं तुम्ही आम्हाला मानवाला मोजमाप दिलेला आहे त्याच्यामध्येच आम्ही बसणार आहोत, तर त्याच्यामुळे तात्काळ परवानगी ही दिली गेली पाहिजे अशी या ठिकाणी मी आपल्याला विनंती करतो। या ठिकाणी जसं नाशिक महानगरपालिकेचं एकंदरीत जर का बघितलं तर अनेक ठिकाणी खड्डे आहे रस्त्याने, ते बुजवण्याचं काम चालूच आहे, प्रयत्न करताय आमचे अग्रवाल साहेब सुद्धा सर्वीकडे सर्व अधिकाऱ्यांना सांगून त्या ठिकाणी तपासून जिथे जिथे खड्डे असेल किमान आता आपल्याला डांबर टाकता येणार नाही परंतु मुरुम तरी टाकलं पाहिजे, कॉन्क्रीट तरी भरलं पाहिजे, अशा पद्धतीने जेवढे खड्डे बुजवता येतील ते गतीनं बुजवावे। या ठिकाणी हे करत असताना मी आपलं अभिनंदन करीन सन्माननीय आपले अध्यक्ष यांचं की त्यांनी आणि पोलीस आयुक्तांनी आपल्याला असं त्यांनी मला सांगितलं, मला माहित नाही बरं का, अजून काही या डिक्लेअर नको करू, परंतु आम्हाला या गणपतीच्या परवानगी आहे 12 वाजेपर्यंत, हे शेवटचे 5 दिवस पाहिजे, ते एक दिवस आड असं काही नको, नाही तर सरसकट 12 वाजेपर्यंत, सरसकट 12 वाजेपर्यंत। आणि आम्ही गणपती कधी झाकत नाही, तर त्यामुळे आम्हाला गणपती झाकायला लावू नका। कोणी येतं गणपती पाहतं, त्याचं दर्शन घेतं, आशीर्वाद घेतो आणि पुढे जातो, त्याच्यामुळे पोलीस खात्याला विनंती आहे का अशा पद्धतीनं काही करू नये। मिरवणुकीच्या बाबतीमध्ये मात्र या ठिकाणी काही मंडळांनी आमच्या इकडे मीटिंग घेतली, काही मंडळांनी मीटिंग घेतली, जर का 2 दिवसाची परवानगी द्या नसल तर गणपती पुढेपर्यंत आम्हाला परवानगी मिळाली पाहिजे। मोठे मंडळ जे आहे ते वेळ लावता, 12 वाजता पहिले 2 वाजेला मिरवणूक निघायची, आता 12 वाजता काढतो तरी गणपती तिथली तिथेच राहतो। एवढ्या मोठ्या मिरवणुका काही मंडळांच्या झालेल्या आहेत, अजून मोठ्या करा, आमचं काही म्हणणं नाही, परंतु गणपती पुढेपर्यंत परवानगी द्या, नाही तर आमचा या गणपती मिरवणुकीवर बहिष्कार आम्ही टाकणार आहे असं त्यांनी ठरवलेलं आहे। आम्हाला बहिष्कार मिरवणुकीवर टाकायला लावू नका ही सुद्धा विनंती मोठ्या मंडळाला आणि अध्यक्ष तुम्हाला आम्ही करतो की आमच्या बाकीच्या बारीक मंडळांना बाकी मंडळांवर बहिष्कार टाकायला लावू नका आणि आमची मिरवणूक जर का संपत नसेल तोपर्यंत तुमच्या मिरवणुका सुद्धा म्हणजे काही जण जातात पळकुटी भूमिका घेऊ नका। पुण्याला गणपती शेवटचा पुढेपर्यंत राहतो, काही वेळेस गणपती त्या ठिकाणी 12 वाजता थांबतो आणि सकाळी 6 वाजता सुरू होतो, अशी सुद्धा पद्धती आम्ही करायला तयार आहे। मग ती पद्धत एक तर नाशिकमध्ये चालू करा, नाही तर पुढेपर्यंत परवानगी द्या, नाही तर आमचा गणपती मिरवणुकीवरच बहिष्कार राहील आणि त्याच्यामध्ये आमचं मंडळ सुद्धा सहभागी राहील, महामंडळ सहभागी राहील, सर्व मंडळाला न्याय मिळाला पाहिजे अशी त्याच्या पाठीमागची भूमिका आहे। वीज मंडळाच्या बाबतीमध्ये सतत आमच्या तक्रारी असतात, वीज महामंडळ आपण उशिरा पैसे भरले तर दंड घेता, बरोबर का नाही का साहेब, घेता ना दंड, मग आमचे पैसे आतापर्यंत परत केले नाही तर तुमच्यावर आम्ही दंड का आकारू नये, तुम्ही सुद्धा आम्हाला दंड दिला पाहिजे, कारण तुम्ही तुमच्या पैशावर आमचा दंड घेता आणि आमच्या पैशावर दंड देती नाही, मुळामध्ये पनिशमेंट देण्याचं काम आम्हाला करू नका। तुम्हाला लागलंच तर आम्ही तक्रारी दाखवतो, अनेक सार्वजनिक कामामध्ये लोक अशा तारा टाकतात आकडे आणि ते वीज वापरतात, एकही मंडळ चोरी करत नाही तुमच्या विजेची, रिसर्च प्रमाणे आम्ही परवानगी मागतो, तुम्हाला पैसे भरतो, परंतु तुम्ही जर का तसं करणार नसाल तर हे गणपती बुडतील आणि पुढच्या काळामध्ये तुमच्यावर आम्हाला मोर्चा आणायला लागेल गणपती महामंडळाला, अशी वेळ आमच्यावर आणू नका एवढी तुम्हाला विनंती करतो। निश्चितपणे आपण सर्व ठिकाणी महानगरपालिकेकडून सहकार्य मिळेल
अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.